थोडंसं विद्यार्थी मित्रांनो ते कॅमेरामध्ये थोडंसं ते त्याला काय फोकस थोडं जास्त येत होतं, थोडंसं फेसवरती जी ब्राईटनेस आहे ती जरा जास्त येत होती, त्यामुळे थोडंसं स्टॉप करून परत चेंजेस करून आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, तर बघा इथपर्यंत झालं आपलं. मेगा मीन्स व्हॉट? 10 का पॉवर 6. मिली मीन्स 100 ला 100 लिहिलंय. मिली जो आहे तो 10 का पॉवर -3. ठीक आहे, म्हणजे 100 म्हणजे 10 का पॉवर 2 असतं. 2 - 3 किती येतं बच्चो? -1 वॅट. ठीक आहे, किंवा तुम्हाला माहित आहे इथं येस डेसी वॅट सुद्धा लिहू शकतो आपण, -1 लिहिले तर चालेल. 1 लिटर इज इक्वल टू काय रे? 1000 मिलीलिटर. 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. ठीक आहे, चेक करा. नेक्स्ट 1 फूट 1 किलोग्राम पाऊंड. आणि काय रे बच्चो? 1 माइल. 1 माइल म्हणजे काय रे? आठवतंय तुम्हाला? 1.6 किलोमीटर असतं. 1 माइल म्हणजे किती असतं बच्चो? 1.6. ओके, आणि 1 किलोग्राम टू पाऊंड म्हणजे 2.2 पाऊंड. 1 किलोग्राम म्हणजे किती रे लेकरांनो? 2.2 पाऊंड. आणि नेक्स्ट 1 फूट म्हणजे बच्चो 30.48 सेंटीमीटर. हाऊ मच? येस, 1 फूट म्हणजे किती येतं? 30.48 सेंटीमीटर. आता मला वाटतं काही प्रॉब्लेम नसावा, तर चेक करतोय मी इकडे सिस्टीमवरती. आता ओके आहे सगळं. ठीक आहे, तर हे असेच कन्वर्जन आपण आणखी पुढे क्वेश्चन मध्ये सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. काय रे फर्स्ट क्वेश्चन? द रेशो ऑफ 50 मीटर टू 1 किलोमीटर. घ्या क्वेश्चन घेऊ, सॉल्व्ह करू. 50 मीटर ओके अपॉन काय दिलं बच्चो? 1 किलोमीटर. चेक करा, 50 ला 50 लिहितोय, 1 ला 1. किलो म्हणजे काय रे? येस प्लीज. मीटरला इथे मीटर लिहितोय. किलो म्हणजे काय? किलो म्हणजे 1000. पुढे मीटरला मीटर. मीटर आणि मीटर गेट कॅन्सल. हा 0 आणि हा 0 काय रे? कॅन्सल. काय रेशो मध्ये येतोय? 5/100. 5/100. चला बघा, 5 1 जा 5 1 जा 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि हा 0 म्हणजे 1/20 हा रेशो येतो. आहे ऑप्शन मध्ये चेक करा. येस, 1:20. सोपा होता क्वेश्चन. ठीक आहे, अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येणार. द रेशो ऑफ 50 सेंटीमीटर टू 1 किलोमीटर इज. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय? एक्सप्रेस द स्पीड 30 किलोमीटर इन मीटर सेकंड. हे तर खूप सोपं आहे. चला पहा, या ठिकाणी तुम्हाला मी फर्स्ट कन्वर्ट सांगतो. किलोमीटर आवर. ठीक आहे, टू कशामध्ये बच्चो? मीटर पर सेकंड. ठीक आहे, मीटर. आता किलोमीटर. किलोमीटर म्हणजे काय रे? 1000 मीटर. आवर टू सेकंड 1 तास. ठीक आहे, 60 मिनिटं प्रत्येकाचे 60 सेकंड मल्टिप्लाय केलं किती येतं बच्चो? 3600 सेकंद येतं. आलं मीटर पर सेकंड. हे 2 0 हे 2 0 कॅन्सल. 2 5 जा 10. ओके, 2 5 जा 10 आलं 5. आणि 2 18 जा 36. या ठिकाणी 5/18 मीटर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे जी व्हॅल्यू आहे त्याला मला कशाने मल्टिप्लाय करायचं लेकरांनो? जी व्हॅल्यू आहे 36 त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय? त्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. 18 1 जा 18, 18 2 जा येस 18 टू द 36. सॉरी 38 लिहिलं होतं का? 36 लिहितोय, करेक्शन करतोय. 18 1 जा 18, 18 2 जा 36. सो 5 2 जा 10. सो आन्सर इज 10 मीटर पर सेकंड. आता जर सपोज तुम्हाला नेक्स्ट कन्वर्जन करायचं असेल, नेक्स्ट कन्वर्जन कशाचं रे बच्चो? तर मीटर पर सेकंद. कशाचं कन्वर्जन करायचंय? मीटर पर सेकंद टू कशामध्ये लेकरांनो? किलोमीटर पर आवर्स. ठीक आहे, मीटर पर सेकंड टू किलो. आता 1 मीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1/1000 किलोमीटर. सेकंद 1/3600. हा बोला, 3600 आवर. ठीक आहे, हे रिव्हर्स होईल. रिव्हर्स म्हणजे काय होईल? या ठिकाणी 3600 वरती येईल आणि 1000 खालच्या बाजूला. हे 2 0 2 0 कॅन्सल. अगेन 18/5 किलोमीटर पर आवर. हे झालं कन्वर्जन मध्ये. ठीक आहे, काय अडचण?
हे कन्व्हर्जन आहे किलोमीटर टू मीटर, किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड आणि मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय, ऍडिशन ऑफ 22 किलोग्राम म्हणजे 22 किलोग्राम आणि पुढे किती ग्राम आहे रे, 589 ग्राम. ओके. नेक्स्ट काय, 19 किलोग्राम टू 678 ग्राम. 678 ग्राम. चलो टोटल आन्सर कुठलं येतं चेक करून घेऊ. बघा 9 + 8 किती येतं बच्चो, 17. 17 1 कॅरी 1. ओके 17 7 7 7. ओके कॅरी 1. 8 16 कॅरी 1. 5 16 12 कॅरी 1. ओके 3 12 2 कॅरी 1. ओके 4. सो 42 का 41. ओके चेक करू. 40 बरोबर आहे ना, 42 करेक्ट आहे. 42 किलोग्राम आणि इथे पुढे किती रे बच्चो, 267 ग्राम. ऑप्शन इज थर्ड ऑप्शन इज करेक्ट. 42 किलोग्राम 267 ग्राम आले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय, विच वन इज अन इनकरेक्ट कन्व्हर्जन म्हणतोय. पण हे तर 1 इंच 2.54 सेंटीमीटर आहे. 1 माइल 5280 5280 फुट. 1 फीट हे तर माहिती आहे, 1 फूट किंवा 1 फीट म्हणा. किती रे बच्चो, 12 इंच. म्हणजे याचा अर्थ कुठला ऑप्शन करेक्ट आहे, नन ऑफ दिस. कुठलंही इनकरेक्ट नाहीये. हे तिन्हीला तिन्ही कशा आहेत बच्चो, करेक्ट आहेत. ओके तिन्हीला तिन्ही कशा आहेत रे, अगदी बरोबर आहेत. कुठेही काही चेंजेस करायची गरज पडणार नाही. कळतंय. आणखी असे भरपूर क्वेश्चन आपण पुढे पुढे सॉल्व्ह करणार आहोत. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. त्याची मी खूप वेळापासून असं आतुरतेने वाट पाहत होतो की हा पॉइंट कधी येईल शिकवाय आणि मी हा पॉइंट कधी सुरुवात करेल. बघा रे बच्चो, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय रे, अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. बघा फिजिकल क्वांटिटी काय, a quantity which can be measured with respect to yes system of unit is known as physical quantity. ओके. सो बघा काय रे, फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणायचं, अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम ऑफ युनिट. जी क्वांटिटी मोजू शकतो अशा पूर्णच्या पूर्ण क्वांटिटीजला काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी. प्रश्न पडला असेल सर ह्याच्यामध्ये मग ज्या फिजिकल क्वांटिटी मेजर करू शकत नाही त्यांना म्हणायचं नॉन फिजिकल क्वांटिटीज. काय म्हणायचंय, येस काय म्हणायचंय, नॉन फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे द क्वांटिटी विच कॅन नॉट बी मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम ऑफ युनिट इज नोन एज नॉन फिजिकल क्वांटिटी. सर नॉन फिजिकल क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत, तर मी म्हणेल की माझं डोकं दुखतंय, नॉन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. टेन्शन आले, येस टेन्शन फिजिक्स मधलं वेगळं आणि आपल्याला नॉर्मल येणारे टेन्शन डे टू डे लाईफ मध्ये ते मेजर करू शकतो का, नाही. डोकं दुखतंय, किती डोकं दुखतंय, 1 किलो 1 ग्राम छटाक, हे मेजर करू शकतो का रे, नाही. बरेच जण तसं पोट दुखतंय. सर दीज ऑल द क्वांटिटीज विच कॅन नॉट बी मेजरेबल विथ रिस्पेक्ट टू द सिस्टीम ऑफ युनिट इज सेट टू बी अ नॉन फिजिकल क्वांटिटीज. ज्या फक्त आणि फक्त सिस्टीम ऑफ युनिट मध्ये मेजर करू शकतो अशाच क्वांटिटीला काय म्हणू शकतो आपण, फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो. कळतंय. अ क्वांटिटी विच कॅन बी मेजर विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम ऑफ युनिट इज नोन एज फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटीचे टाइप्स काय आहेत, तर बघा टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. कुठे कुठे जर एखादी स्पेलिंगचं राहिलं असेल, काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर प्लीज थोडं ऍडजस्ट करत चला, गडबडीत लिहिण्यामध्ये होत असेल. ठीक आहे. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी 2 टाइप आहेत बच्चो. फर्स्ट जो आहे
तो आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. कुठले रे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आणि जो सेकंड आहे तो आहे बच्चो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. तिसरं पण आहे, ती आहे बच्चो सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. चलो, फिजिकल क्वांटिटी कळालं. अ क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल or which can be measured with respect to system of it is known as physical quantity. There are three types of physical quantities. कुठले fundamental physical quantities, derived physical quantities, okay, or last supplementary physical quantities. Types of physical quantity. आलं सगळं? ठीक आहे. ऍक्च्युअली ते इथे लिहायचं होतं, मागे पुढे होत असतं. मी मुद्दाम एक पेज एक्स्ट्रा ऍड करत असतो. काहीतरी एक्स्ट्रा पॉईंट तुमच्याशी जर एक्सप्लेन करायचं असेल त्यासाठी लागावा. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी अँड सप्लिमेंट. त्यापैकी फर्स्ट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. बघा, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी काय? अ क्वांटिटी does not depend upon depends upon any other physical quantity is known as fundamental physical quantity. Is known as what? Fundamental physical quantity. Check करा. A quantity does not depend upon any other physical quantity is known as fundamental physical quantity. ठीक आहे. म्हणजे सर असंही होऊ शकतं की ज्या फिजिकल अशा काही फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्या मेजर करत असताना दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नसतात. अगदी बरोबर आहे. कशा आहेत? तर टोटल असे बच्चो 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. किती आहेत रे? 7. तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारू शकता. देयर आर हाऊ मेनी नंबर्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज? किती आहेत बच्चो? येस, 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. कुठल्या आहेत? तर बघा, फर्स्ट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ. नेक्स्ट मास. थर्ड टाइम. फोर्थ टेम्परेचर. ऍक्च्युअली ह्याला पुढे लिहायला पाहिजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर. फिफ्थ लेंथ, मास, टाइम, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. नेक्स्ट इलेक्ट्रिक करंट. सिक्स luminous intensity. आणि 7th amount of substance. ठीक है. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, amount of substance. These are the 7 fundamental physical quantities ज्या की कुणावरही डिपेंड नसतात. ठीक आहे. आता बघा रे, ह्याचे जे युनिट्स आहेत ते सगळे कशामध्ये? SI मध्ये. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कशामध्ये मेजर करतात? MKS मध्ये, CGS मध्ये, FPS मध्ये का SI मध्ये? तर सगळे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत ते कशामध्ये मेजर करतात? SI मध्ये मेजर करतात. लेंथ कशामध्ये मेजर करतो? तर मीटर मध्ये मेजर करतो. मास कशामध्ये मेजर करतो? किलोग्राम मध्ये मेजर करतो. टाइम सेकंद मध्ये मेजर करतो. ठीक आहे. टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर केल्विन मध्ये मेजर करतो बच्चो. येस.
डिग्री केल्विन केल्विन. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मेजर करतो? एम्पियर. ल्युमिनस इंटेन्सिटी कशामध्ये मेजर करतो? कॅन्डेला. कशामध्ये मेजर करतो? कॅन्डेला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मेजर करतो? मोल मध्ये. ठीक आहे. तर सगळे युनिट कशामध्ये आहेत? एसआय मध्ये आहे. पण याला जर शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मध्ये हे काय लिहितो आपण? मीटरचं एम लिहितो, किलोग्रामचं केजी लिहितो, सेकंदचं एस लिहितो, केल्विनचं के लिहितो, एम्पियर साठी कॅपिटल ए लिहितो, किंवा इथे एम्पियर डिनोटेड बाय लेटर आय, कॅन्डेलाचं वच्चे होतं सी डी असं लिहित असतो, आणि मोलचं लिहितो एमओएल. ठीक आहे. the physical quantity which does not depend upon any other quantity is known as fundamental physical quantity. टोटल किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी? 7 आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, येस, लुमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि सगळ्यांचे युनिट तुमच्या समोर रिप्रेझेंट केलेले आहेत. ठीक आहे.